आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पगार यांचे आकस्मिक निधन। नाशिक जिल्ह्याच्या राजकारणातील एक निष्ठावान, अभ्यासू आणि कार्यकर्त्यांचा आधारवड असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र नाना पगार यांचे अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले। त्यांच्या मूळ गावी उतराणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। गेल्या 40 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले रवींद्र नाना पगार हे सलग 15 वर्षे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष होते। उच्च शिक्षित, निस्वार्थ आणि कार्यकर्त्यांना कुटुंबाप्रमाणे सांभाळणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख होती। जिल्ह्यातील प्रत्येक गावाची माहिती, प्रत्येक कार्यकर्त्याची समस्या त्यांना माहीत होती। त्यांच्या अंत्ययात्रेस नामदार छगनजी भुजबळ साहेब, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, आमदार सुनील भुसारा, दिलीप बोरसे, संजय चव्हाण, रजन ठाकरे, दत्तात्रय पाटील, प्रसादबापू हिरे, रामचंद्र बापू पाटील, खेमराज कोर, डॉक्टर तुषारदादा शेवाळे, आर.के. बच्छाव, योगेश आहेर, विष्णुपंत मैसधुणे, राजेंद्र सोनवणे, लालचंद सोनवणे, विनोद पाटील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते। आपल्या मनोगतात नामदार छगन भुजबळ साहेब भावुक होत म्हणाले, रवींद्र नाना गेली अनेक वर्षे आमच्या सोबत प्रामाणिकपणे काम करत होते। जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना कुटुंबासारखे सांभाळले असा नेता पुन्हा होणे शक्य नाही। त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचाही विचार न करता पक्षासाठी आयुष्य वाहिले। त्यांच्या कुटुंबाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। अजितदादा पवारांनंतर अवघ्या 6 दिवसांत हा आमच्यावर दुसरा मोठा आघात आहे। विधानसभा परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, रवींद्र नानांच्या अकाली निधनाने आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांच्या कुटुंबाला योग्य न्याय देण्यासाठी आम्ही सोबत आहोत। अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह असलेल्या कापडात त्यांना अग्नी देण्यात आला। सटाणा व नामपूर येथील 4 फाट्यावर त्यांचे पार्थिव प्रत्येकी अर्धा तास अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते। अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू तर अनेकांच्या ओठांवर नाना अमर रहे हे शब्द होते। रवींद्र पगार यांच्या निधनाची वार्ता समजताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सुनील तटकरे यांनी भ्रमणध्वनीवरून आकाश पगार यांच्याशी संवाद साधून शोक व्यक्त केला। पगार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले। शोक व्यक्त करताना अनेक नेत्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रचे उपसंपादक वामन शिंदे, उतराणे, नामपूर।